कुपवाड हत्याकांडाच्या निषेधार्थ मिरज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. मिरज, सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे स्वातंत्र्यदिनी घडलेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांच्या वतीने मिरज बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मिरज शहरातील व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवून निषेध आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना वंदन करून अभिवादन केले. त्यानंतर मिरज बंदचे आवाहन करत शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. कुपवाड येथील हत्याकांडाचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मिरज शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी दाखविलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा अन्यायाविरोधातील एकजुटीचा आणि शांततामय निषेधाचा संदेश असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. या निषेध फेरीत चंद्रकांत मैगूर, विजय शिंदे, गजानन मोरे, सूर्यकांत शेगणे, विनायक सूर्यवंशी, सागर वनखंडे, किरण कांबळे, संतोष दाणेकर, प्रकाश अहिरे, उमेश हारगे, संजय वाले, ओंकार गोटखिंडे, आकाश चव्हाण, रोहित चौगुले, महादेव हुलवान, संदीप कदम, संदीप कबाडे, दीपक तावरे, प्रवीण यादवाडे, लतिका शेगणे, रुक्मिणी आंबेगिरी, भारती शिंदे, हसीना मुल्ला, सुनीता राणा, सुहाना नदाफ, शाकिरा जमादार, स्नेहल माळी, सरोजनी माळी, ज्योती केंगार, नासो पटेल, समीना हवालदार व संख्येने मिरजकर नागरिक. सर्वपक्षीय मिरज बंद आयोजन समिती. स्वातंत्र्य दिना दिवशी 15 ऑगस्ट रोजी जे दुहेरी हत्याकांड झालं होतं कुपवाडमध्ये, त्याचा निषेध म्हणून आज मिरज बंदची हाक दिली होती. सर्व मिरजकर जनता, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी संघटना व सराफ कट्ट्याची सर्व संघटना यांनी बंद पुकारून आज मिरजकर जनतेच्या वतीनं त्यांनी त्याचा जाहीर निषेध केलेला आहे. ज्या फरीद शेखनी त्याला जे हत्या केली होती, जे त्यांचं काय संबंध नसताना त्यांची हत्या केली होती, त्याला आज आमची अशी मागणी आहे की त्याला ठेचून मारलं पाहिजे. का तर बाबा अशा निगरून माणसाला आपल्या समाजात राहण्याचा त्याला अधिकार नाही. म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी आहे, त्याला रस्त्यावर सोडा आणि समाजात नाही सर्वांनी मिळून त्याला ठेचून मारूया असं मी आवाहन करतो. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काल जो SP साहेबांना फोन केला की तातडीनं म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवून त्याला लवकरात लवकर फाशी व्हायला पाहिजे म्हणून असं ते साहेबांनी सांगितलेलं आहे. तसं मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं मिरज शहराच्या वतीनं त्यांचं आभार मानतो. त्यांना न्याय पण आमची मागणी आहे की जे केसरकर कुटुंबाची 2 मुलं आहेत त्यांना त्यांची शैक्षणिक जबाबदारी असू दे की त्यांची जबाबदारी ही शासनाने घ्यावी अशी आमची मागणी आहे.